उद्धव ठाकरेंचा पक्ष तोडण्याचा प्रयत्न होतोय, पण कमी का असेना पण कोकणात यश मिळालंय असं वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं आहे। उद्या किंवा महाराष्ट्र उभा कबूल करेल की नाना तऱ्हेनं हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तोडण्याचा, फोडण्याचा, त्यांची माणसं विकत घेण्याचा, धाक दपटशाही दाखवून त्यांना त्या ठिकाणी नामोहरम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा यश कमी मिळू दे परंतु यश मिळालं। आमची माणसं निवडणूक या संपूर्ण प्रचंड अशा दादागिरीच्या समोर, धनशक्तीच्या समोर लढू शकली। याचा अर्थ की शिवसेना प्रमुखांची पुण्याई आजही कोकणामध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहे हे त्यातून स्पष्ट होतं। कोकणात कशाला, उभ्या महाराष्ट्रात खरं तर फार गांभीर्यतेनं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत उतरलेला आपल्याला दिसला का, आधी हा पहिला प्रश्न मला विचारा। कारण आमचा कुठलाही नेता आमच्या सगळं कुठल्याही प्रचारात आम्ही फिरलो नाही। आणि कारण जे काही चालू आहे खर तर गेला बाजार ज्याला म्हणतात ना, तो बाजार सुरू आहे बरं का। लोकशाही आहे का, तर तुमच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्याच नेतृत्वानं सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांना पैशाचं वाटप कसं होतंय दाखवलं। एवढंच नव्हे तर त्यांनी भावही सांगून टाकला। त्यामुळे विकत घेणारे आणि विकले जाणारे असा जर वर्ग उभा राहिला तर देशाची लोकशाही कुठे राहील याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं समजतंय। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे। वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार आहे। लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर केले जातील। निलेश राणे या स्टार प्रचारकांपैकी एक असतील। लोकशाही मराठीला सूत्रांकडनं या संदर्भातली माहिती मिळालेली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लोकशाही मराठीशी बोलताना मालवणमध्ये झालेल्या पराभवासंदर्भात भाष्य केलं होतं। जर नारायण राणे भाजपसोबत असते तर मालवणमध्ये भाजपचा विजय झाला असता असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। त्यावरच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एका बाजूला होतं ते 4 ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये निवडणुका होत्या। 4 ठिकाणी निवडणुका होत्या। सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय चांगल्या पद्धतीने विजय झाला। हे आपण याची सुद्धा चर्चा करणं हे अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर खरं तर दादांना या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की त्यांना निवडणुकीमध्ये 2 मुलं ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करतात, त्यामुळे त्यांना प्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये भाग घेता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे दादांनी जर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना भाग घेता आला असता तर या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका हे आम्हाला जिंकता आल्या असत्या। नारायण राणे जर प्रचारात आले असते तर भाजपला यश मिळालं असतं। 2 मुलं त्यांची समोर होती, त्यामुळे त्यांची अडचण झाली असं वक्तव्य त्यांनी केलं। याकडे कसं बघता? त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्याच्यामध्ये मला फार काही दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।